राज्यातील पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातल्या 553 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली। उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरात लवकर कर्जमाफीची रक्कम मिळेल असं त्यांनी सांगितलं। शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 आहे। या योजनेची सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेली असून आज राज्यातील पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे। या माध्यमातून राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती लाभ मिळणार आहे। तसेच महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या 12 लाख शेतकऱ्यांना देखील रुपये 2 लाखापर्यंतचा लाभ मिळणार आहे। चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेसच्या गटनेतेपदाच्या निवडीमध्ये वडेट्टीवार गटाला धक्का बसला आहे। यामध्ये विभागीय आयुक्तांच्या निर्णयात राजेश अडर यांची गटनेतेपदामधून झालेली नोंद रद्द करण्यात आली। खासदार प्रतिभा धानोरकर गटाचे सुनेंद्र आडवाल यांची गटनेता म्हणून निवडीला मान्यता देण्यात आली। चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली निघाला। मला गटबाजीचा सामना करावाच लागणार आहे। हो नक्कीच, परंतु या 6 महिन्यामध्ये गटनेता बदलला। बऱ्याचशा नगरसेवकाच्या गटनेत्याच्या बाबतीमध्ये नाराजी होती आणि 15 नगरसेवकांनी नोटीस काढून एक मीटिंग कॉल केली होती मागच्या महिन्यामध्ये आणि हा गटनेता आपल्याला नको बा अशी भावना नगरसेवकांची होती आणि त्या अनुषंगाने ही प्रक्रिया पार पाडली। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। भाजप कार्यकर्त्यांकडून बॅरिकेड लोटून काँग्रेसच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडूनही भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। अतुल सावे भागवत कराडांच्या नेतृत्वाखाली भाजपने हे आंदोलन केले। ही दोन दृश्य आपण पाहतो आहोत ज्यावेळेला संभाजीनगरमध्ये भाजपचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते। यावेळेला भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील राहुल गांधींच्या पोस्टरवरती फुल्या मारून आंदोलन केलं, तर यावेळेला काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। सरकार को जगाने का काम। तर जळगावमध्ये काव्य रत्नावली चौकामध्ये आता विद्यार्थ्यांनी बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलेलं आहे। जंतर मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जळगावमध्ये आंदोलन सुरू झालं। आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचा निषेध व्यक्त करत सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी यावेळेला करण्यात आली। धाराशिवमध्ये भर पावसामध्ये विद्यार्थ्यांनी कॅन्डल मार्च काढला। दिल्ली येथील लाठीचार्जच्या निषेधार्ह आता हा कॅन्डल मार्च जो आहे तो काढण्यात आला। तर शांततापूर्ण आंदोलनाला हिंसक वळण लागलं याचं दुःख असल्याचं सलमान खान यांनी म्हटलं। पेपरफुटी हा खूप गंभीर मुद्दा आहे असं सलमान खान यांनी म्हटलंय। शिक्षण व्यवस्थेसाठी एकत्र आलेल्या मुलांना माझा पाठिंबा असल्याचं देखील सलमान खान यांनी म्हटलं। विद्यार्थ्यांनी घेतलेल्या भूमिकेचं मनापासून कौतुक करतो अशी भूमिका सलमान खान यांनी मांडली आहे। विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्थेच्या मुद्द्याचं राजकारण होऊ नये असं देखील सलमान खान यांनी म्हटलं। तर सलमान खान यांनी आपली भूमिका आपल्या एक्सच्या पोस्टमध्ये मांडली आहे। शांततापूर्ण आंदोलनाला हिंसक वळण लागले याचं दुःख आहे। विद्यार्थ्यांना पालकांना झालेल्या त्रासामुळे वाईट वाटतंय। शिक्षण व्यवस्थेसाठी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांना माझा पाठिंबा आहे। त्यांच्या भूमिकेचं मनापासून स्वागत करतो असं सलमान खान यांनी म्हटलंय। आंदोलन आणि निषेधाचा मार्ग योग्यच, विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गानेच आंदोलन केलं असं देखील सलमान खान यांनी आपल्या एक्सच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्थेच्या मुद्द्याचं राजकारण होऊ नये याचं श्रेय केवळ मुलांना जायला हवं असं देखील सलमान खान यांनी म्हटलं।